नमस्कार, मी अनुराधा संगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. नीना संस्थेच्या वतीने आयोजित भागवत कथा सप्ताहाची कृष्ण सुदामा भेटीच्या कथेने सांगता झाली. नीनाच्या वतीने रेणुका स्वरूप प्रशालेच्या मैदानावर 4 मे पासून या भागवत कथा सप्ताहाची सुरुवात झाली होती. त्याचा समारोप भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा भेटीच्या प्रसंगाने करण्यात आला. हरिभक्त परायण भागवताचार्य केशव महाराज उघळीकर यांनी यावेळी या प्रसंगावर प्रवचन दिलं. यावेळी श्रीकृष्ण सुदामा भेटीचं सादरीकरण कलातीर्थ ग्रुपच्या सदस्यांनी केलं आणि या भेटीनंतर उपस्थितांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं आणि उपस्थितांनी श्रीकृष्ण भगवानांचा जय जयकार केला. आश्चर्यचकित आणि मग हुआ रुकता करता पुढे आला आणि आपल्या सिंहासनावर कृष्णानं सुदामदेवाला बसवलेले. आपल्या सिंहासनावर स्वतः कृष्ण कन्हैया पायाजवळ बसले. धावत रुक्मिणी आली आणि पायाजवळ बसल्यावर रुक्मिणीनं लगेच भगवंतानं रुक्मिणी सहित भगवंत त्या सुदामदेवाचे पाय धुतलेले आणि सुदामदेवाला सांगितलं, इतके दिवस माझी आठवण आली नाही का? काय एवढं दुःख सहन केलं सुदामा? मी काय विसरतो का तुझ्या आठवणीतून? अरे आम्ही तुझी आठवण काढतो पण तू आम्हाला विसरलास, भेटायला सुद्धा आला नाहीस. सुखदुःखामध्ये जर मित्राला नाही भेटायचं तर भेटायचं कधी? हे सगळं बघितल्यानंतर भगवंतानं पाय धुतले. भगवंतानं लगेच सांगितलं, कोण आहे तिकडे? जरतानी कपडे आणा, मंगल स्नानाची व्यवस्था करा, उठणं वगैरे सगळं व्यवस्थित, गरम पाणी ठेवा. कोण आहे तिकडे? हे केस राखलेले व्यवस्थित, नाव्याला बोलवा, नापिकाला बोलून सगळं व्यवस्थित खजिता आणि स्नान झाल्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्यानं सुदामदेवाच्या कपाळावर चंदनाचा तिलक रेखायचा. सुदामदेव म्हणजे माझे मी कपाळावर नाही म्हणजे आज मला तुमच्या कपाळावर चंदनाचा तिलक रेखायचा. आणि तिलक रेखताना कपाळावर भगवंताने चमत्कार केला. हरिकृपेत त्याचा नाश झाला. भगवान कृष्णाच्या कृपेनं त्याच्या कपाळावर जे जन्मता लिहिलं होतं. भागवत कथा सप्ताहाचा शेवटचा दिवस असल्याने उपस्थित 1,500 ते 2,000 भक्तांनी एकत्रित श्रीकृष्णाची आरती केली. यावेळी या सर्वांच्या हातात दीप देण्यात आले. त्यामुळे हे मनोहारी दृश्य बघणाऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडत होते. नीनाचे संस्थापक उदय जोशी यांनी या सप्ताहाचं आयोजन केलं होतं. तरुणाईने मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने सत्ता परिवर्तन होण्याची चिन्हे दिसत आहेत, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. लढा लोकपालाचा उद्रेक आम आदमीचा या धनंजय बिजले लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी खासदार राजू शेट्टी, पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर विशंभर चौधरी, माजी संधी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, सुनील मेहता आदी उपस्थित होते. अण्णा हजारे म्हणाले की स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार म्हणून लावणाऱ्या सरकारवर जनशक्तीचा दबाव आवश्यक आहे. हा दबाव निर्माण करणे आता काळाची गरज झालेली आहे. देशाची अर्थव्यवस्था बदलण्यासाठी ग्रामीण अर्थव्यवस्था बदलणे महत्त्वाचे आहे. हे काम स्वातंत्र्यानंतर होणे अपेक्षित होते, तसे झाले नाही. त्यामुळे आज अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते.
एक गोष्ट तर आम्हाला मान्य करावं लागेल की आता फक्त सत्तेवर जाऊन देशाचा खऱ्या अर्थाने विकास होईल असं जर आम्ही स्वप्नात पाहत बसलो तर ते होणार नाही. त्याला चळवळीची गरज आहे. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार म्हणून लावणारं कुठलंही सरकार असेल त्यांच्यावरती जनशक्तीचा दबाव निर्माण करणं ही काळाची गरज आहे. लोकपाल का आला? हा लोकपाल का आला? इथं 45 वर्ष झाले. 8 वेळेला हे बिल आलं लोकसभेत आणि तो कायदा झाला नाही. आणि आता काय झाला? देशातली जनता उभी झाली आणि जनशक्तीचा दबाव सरकारवरती आला आणि त्यामुळं सरकारला लोकपाल कायदा करावा लागला. म्हणून सरकार कुठलंही असेल जनशक्तीचा दबाव निर्माण करणं हे काळाची गरज आहे. आता आपण महाराष्ट्रात पाहतो माहितीचा अधिकार आला. 10 वर्ष लढत होतो, 10 वर्ष, आणि सरकार फक्त आश्वासनं देत होतं पण कायदा करायला तयार नाही. कारण माहितीच्या अधिकारासारखा कायदा आला तर आपलं सगळं उघडं पडतं आहे. मग आपल्याला जे काही साधायचं ते साधता येत नाही. पण 10 वर्षानंतर 10 वर्ष महाराष्ट्रात सारखं फिरत राहिलो आणि महाराष्ट्रातल्या 33 जिल्ह्यामध्ये 252 तालुक्यात ज्यावेळेला संघटन उभं झालं आणि त्यामुळं सरकारचं नाक दाबलं तर तोंड उघडेल अशी अवस्था निर्माण झाली. त्याच्यामुळं माहितीचा अधिकार कायदा सरकारला करावा लागला. जनशक्तीचा दबाव तो अण्णाहजारेमुळं नाही झाला. जनशक्तीचा दबाव, ग्रामसभेला अधिकार, दप्तर दिरंगाईचा कायदा, बदल्यांचा कायदा, हे जे 5-6 कायदे त्या काळात जे झाले ते जनशक्तीच्या दबावामुळे. आणि म्हणून आज ही काळाची गरज आहे. चळवळी उभ्या राहणं ही काळाची गरज आहे. यावेळी खासदार राजू शेट्टी म्हणाले की सामाजिक कार्य करताना तो व्यक्ती चारित्र्यवान असावा. राजकारणात पैसा असेल तर तो यशस्वी होतो, हा समज चुकीचा आहे. मी लढवलेल्या प्रत्येक निवडणुकीत अण्णांचा पाठिंबा होता. अण्णांचा पाठिंबा मिळवणे सोपे आहे पण तो टिकवणे अवघड आहे. चळवळ हा देशाचा आत्मा आहे. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. विश्वशांती केंद्र MITच्या वतीने राजबाग येथे राज कपूर यांच्या स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन शुक्रवारी दिनांक 16 रोजी दुपारी 4:30 वाजता राज कपूर यांचे चिरंजीव व ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर, ऋषी कपूर, अभिनेत्री करिश्मा कपूर, अभिनेता रणबीर कपूर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती MITचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. MITचे कार्यकारी संचालक प्राध्यापक राहुल कराड, डॉक्टर SN पठाण यावेळी उपस्थित होते. प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड म्हणाले, राज कपूर यांनी आपल्या चित्रपटातून सामाजिक संदेश देऊन समाज प्रबोधन करण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. राजबाग येथील परिसरात मेरा नाम जोकर, प्रेमरोग, सत्यम शिवम सुंदरम, बॉबी अशा अनेक चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या जागेचा वापर कला व शैक्षणिक कार्यासाठी व्हावा अशी इच्छा राज कपूर यांची होती. ही जागा MITकडे आल्यानंतर त्यांनी महाविद्यालय उभारण्यापेक्षा संगीत गुरुकुल आणि राज कपूर मेमोरियल स्मारक उभारून एक वेगळ्या प्रकारचे शिक्षण देण्याचे प्रयत्न होत आहेत. रसिकांना राज कपूर यांच्या जीवनाची सर्व माहितीचे भांडार मिळण्यासाठी पुढील काळात येथे ग्रंथालय उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु फार मोठा योगायोग होता की या ठिकाणी काहीतरी पुढे कार्य उभं राहावं, शिक्षणाच्या क्षेत्रातलं काही कार्य उभं राहावं असं राज कपूरजींच्या विलमध्ये म्हटलं होतं. त्यानुसार हे कार्य उभारण्याकरता आलं
आणि पुढे मला सांगायला हरकत नाही की कृष्णा कपूर यांनी सांगितल्यानुसार मी या कार्याचा उपयोग फक्त एज्युकेशनसाठी करण्याचं ठरवल्यामुळं प्रत्येक गोष्टीकडं त्या स्वरूपात पाहिलं जात होतं. मग त्याच्यामध्ये आम्हाला सप्त ऋषी, सप्तरंग, सप्तस्वर अशा प्रकारची कल्पना आली. विश्वशांती गुरुकुलची निर्मिती झाली, सप्त आश्रम उभे राहिले आणि सप्त स्वरांची रचना होत असताना विश्वशांती संगीत कला अकॅडमी उभं राहिली. आता याचा कॉन्सेप्ट, प्लॅनिंग, आर्किटेक्चर, डिझाईन आणि त्याच्या मागचा हेतू भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचा संदेश समाजामध्ये जावा, जगभर पोचावा, या हेतूने ही संकल्पना मनामध्ये साकार झाली. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज त्या ठिकाणी हे जे राज कपूर मेमोरियल, गोल्डन एरा ऑफ इंडियन सिनेमा, ज्याला सुवर्णयुग असं म्हणतो आपण, सुवर्णयुगामध्ये जे कलाकार होऊन गेले की ज्या कलाकारांच्यामध्ये पृथ्वीराज कपूर, सोहराब मोदी, बलराज सहानी, अशोक कुमार, गुरुदत्त असे अनेक कलाकार आणि त्याच्याबरोबर अगदी बाकीचे लोक म्हणलं तर तो अमजद खान असेल, सोहराब मोदी असेल किंवा हास्य कलाकार जे होते ज्याच्यामध्ये भगवान आहेत, मुकरी आहेत, जॉनी वॉकर आहेत, आगा, मेहमूद, किती नावं घ्यावी मला माहीत नाही, पण या सर्वांचा एक वेगळा संदेश प्रत्येक गोष्टीमधून समाजाच्या समोर यावा या भूमिकेतून हे राज कपूर मेमोरियल द गोल्डन एरा ऑफ इंडियन सिनेमाच्या स्वरूपामध्ये राजबागेत उभं राहिलेलं आहे. भारतीय स्वयंचलित वाहन संशोधन संघटना अर्थात ARAIच्या कामाची माहिती व्हावी यासाठी संस्थेने दर महिन्याच्या 24 तारखेला विशेष कार्यक्रमाची आखणी केली आहे. पुण्यात केळीवाडी येथील वेताळ टेकडी येथे ARAI ही कंपनी आहे. त्या कंपनीचं काय काम चालतं हे सर्वसामान्य नागरिकांना कळावं यासाठी दर महिन्याच्या 24 तारखेला ही कंपनी सर्वसामान्यांना खुली करून त्याची माहिती करून देण्यात येणार असल्याची माहिती ARAIचे महाप्रबंधक डॉक्टर मोहन उजगावकर आणि उपमहाप्रबंधक किशोर पिंगळीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ARAI ही 1966 मध्ये भारत सरकारसोबत स्वयंचलित वाहन उद्योगांद्वारे स्थापन केलेली एक आघाडीची संशोधन आणि विकास संघटना आहे. ARAI इंजिन विकास, पर्यायी इंधन, NVH, CAE, स्ट्रक्चरल डायनॅमिक्स, ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रॉनिक्स आणि मटेरियल्स या क्षेत्रांमध्ये संशोधन आणि विकास सेवा पुरवते. या आणि एकूणच ARAIच्या कार्यासंदर्भात माहिती मिळावी यासाठी ARAIचे संचालक श्रीकांत मराठे यांच्या संकल्पनेतून महिन्यातील एक दिवस नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिक ARAIला भेट देऊन तेथील कामाची माहिती घेऊ शकतील अशी माहिती उजगावकर यांनी दिली. यासाठी नागरिकांना ARAIच्या वेबसाईटवर आपले नाव नोंदवावे लागेल. साधारणपणे 100 ते 200 व्यक्तींना ARAIला भेट देऊन ARAIचे कार्य बघण्याची आणि त्याबद्दल माहिती घेण्याची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. या भेटीसंदर्भात वेळ आणि तारीख नाव नोंदणी केलेल्या व्यक्तींना संस्थेमार्फत कळवण्यात येईल. यासाठी संस्थेच्या www.araiindia.com या वेबसाईटवर नाव नोंदवण्याचे आवाहन पिंगळीकर यांनी केलं आहे. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपल्या देशाइतका उज्ज्वल शेतीचा इतिहास जगात कोणत्याही देशाला लाभला नाही असे मत ज्येष्ठ कृषीतज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केले. वक्तृत्व तेजक सभेतर्फे वसंत व्याख्यानमालेत शेती टिकली तर भारत टिकेल या विषयावर ते बोलत होते. मुळीक म्हणाले, शेतीच्या विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शेती जर बंद पडली तर त्याचा परिणाम उद्योग आणि सेवा क्षेत्रावर होईल. कोणतेही सरकार सत्तेवर असले तरी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही.
गारपिटीच्या संकटामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना देखील सरकार आचारसंहितेची भाषा करते. आपल्या देशात शेतीचा व्यवसाय करणे हे जोखमीचे मानले जाते. सगळे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. नैसर्गिक संकटांना शेतकऱ्याला नेहमी सामोरे जावे लागते. त्यामुळे शेती फायद्याची नाही असे म्हटले जाते. देशातील शेतकऱ्याला रिस्क मॅनेजमेंटची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीचे अनुदान देण्याची गरज पडणार नाही. पाश्चात्य शेतकरी आणि भारतीय शेतकरी याचा विचार करणे गरजेचे आहे. शेती संपली तर भारत संपेल असे त्यांनी सांगितले. खेळाडूंच्या समस्यांना वाचा फोडणारा ख्वाब हा चित्रपट 9 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. भारतीय खेळाडूंना योग्य प्रकारचे प्रशिक्षण व सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कामगिरीत फरक पडतो. परिणामी आपण ऑलिम्पिक खेळांमध्ये मोठे पदक मिळवू शकत नाही. पदक मिळाले नाही तर खेळाडूंना हिणवले जाते. परंतु अशा खेळाडूंना मदत करण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्यासाठी पुढे येत नाही. नेमक्या याच विषयाला अनुसरून दिग्दर्शक जहीद अली खान यांचा ख्वाब चित्रपट येत आहे. या आगामी चित्रपटाची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. हा चित्रपट एक जलतरणपटू व एक धावपटू यांच्या संघर्षावर आधारित आहे. चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय खेळाडूंना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या आहेत. हा चित्रपट शुक्रवार दिनांक 9 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला असून चित्रपटाचे चित्रीकरण देशातील विविध भागात व दुबई येथे झाले आहे. चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे दिग्दर्शक जहीद अली खान हे स्वतः राष्ट्रीय स्तरावरचे नेमबाज आणि निर्माते मुराद अली खान अर्जुन अवॉर्ड विजेते आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे चित्रपटांमध्ये दाखवण्याचा त्यांचा हा चांगला प्रयत्न आहे. खिलाड़ियों की कोई अहमियत नहीं है. हम खिलाड़ी हैं तो भिखमंगे नहीं जो पैसे बस्ते करें. अब क्या सरकार आपके लिए टारगेट सेक्शन करवाएगी? तुम एक लूजर की तरह बिहेव कर रहे हो. मुझे लगता था कि तुम लगो ऐसा एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. धर्माचा आणि दहशतवादाचा काहीही संबंध नाही असे मत निवृत्त लेफ्टनंट जनरल द वा शेकटकर यांनी व्यक्त केले. माधवी प्रकाशनतर्फे ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या आव्हान जम्मू आणि काश्मीरमधील छुप्या युद्धाचे या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी किरण ठाकूर, माधवी प्रकाशनचे नंदू कुलकर्णी, रवींद्र जोशी, चंद्रशेखर जोशी उपस्थित होते. शेकटकर म्हणाले, जगात अशी कोणतीही ताकद नाही जी काश्मीरला भारतापासून वेगळे करू शकेल, परंतु ते आपल्याकडे ठेवण्यासाठी किती बळी जाणार हा प्रश्न आहे. एखाद्या राष्ट्रापासून वेगळे होणे ही तेथील लोकांची मानसिक वृत्ती आहे. त्यामुळे तेथील लोकांमध्ये जोपर्यंत ही भावना निर्माण होणार नाही तोपर्यंत काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग राहील. किरण ठाकूर म्हणाले, राजकारणी धार्मिक तेढ निर्माण करतात. केवळ भारतीय सैन्यामुळे देश एकसंघ राहिला आहे. कल्पना वर्तकेंनी सूत्रसंचालन केले. रवींद्र जोशी यांनी आभार मानले.
शिवाजीराव डंबेरे यांच्या वयाच्या 75 निमित्त अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. पुणे विद्यापीठ सेवानिवृत्त सेवक संघ, महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ व अखिल भारतीय विद्यापीठ कर्मचारी महासंघ यांच्या वतीने शिवाजीराव डंबेरे यांच्या वयाच्या 75 निमित्त सत्कार करून अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. शिवाजीराव यांनी शैक्षणिक क्षेत्रातील कामगार संघटना, राजकारण, समाजकारण व गाव पातळीवर अनेक चांगली कामे केलेली आहेत. याचा विचार करून एक वैविध्यपूर्ण स्मरणिका काढण्याचे ठरवले आहे. त्याचा प्रकाशन समारंभ 14 मे रोजी डॉ. पतंगराव कदम व सहकार व संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते होणार आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.